एकेकाळी एक माऊली डोक्यावर हंडा घेऊन 5-5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायची. दूरवरच्या झऱ्यावरून पाणी आणायची आणि पुन्हा 5 किलोमीटर उन्हात तडफत घरी यायची. एके दिवशी अशीच ती निघाली. डोक्यावर हंडा आणि हातात कॅन घेऊन 5 कोस वणवण केली. झऱ्यापाशी पोचली. हंडा आणि कॅन भरला आणि परतीच्या प्रवासाला लागली. आता पुन्हा 5 कोस. तोच प्रवास, तेच चटके आणि तेच ऊन सोसायचं होतं. येता येता वाटेत तिला एक माणूस भेटला. तो म्हणाला, "ताई, घसा कोरडा पडलाय. घोटभर पाणी देतेस का?" त्या माऊलीनं क्षणाचाही विचार न करता डोक्यावरचा हंडा खाली उतरवला आणि त्या माणसाला ओंजरभर पाणी दिले. त्यानं तृप्त होऊन पाणी प्यायले. तिनं पुन्हा हंडा डोक्यावर घेतला आणि पुढे निघाली. काही अंतरावर पुन्हा एक जण भेटला. तो म्हणाला, "आई, आत्ताच जेवलोय, पण घसा ओला करायला पाणी नाही. पाणी देतेस का?" ती चिडली नाही की संतापली नाही. तिनं शांतपणे हंडा खाली उतरवला आणि त्यालाही पाणी दिले. असे करता करता वाटेत तिला अजून माणसे भेटली. ती पाणी मागत राहिली आणि ही माऊली पाणी वाटत राहिली. जेव्हा ती घरापाशी पोचली तेव्हा तिच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता. फक्त हातातला कॅन भरलेला होता. तिच्या मुलानं हे पाहिले आणि त्याला राग आला. तो म्हणाला, "दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वणवण करत गेलीस का? काय गरज होती दुसऱ्याला पाणी द्यायची?" त्यावेळी ती माऊली आपल्या मुलाला शांतपणे म्हणाली, "बाळा, तुला जगण्याचा सगळ्यात नियम सांगते. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ, मी झऱ्यावरून हंडा डोक्यावर घेतला तेव्हा त्याचं किती ओझं होतं. पण येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले आणि बघ, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला." नक्कीच लक्षात ठेवा, माणसं कधीच घेणाऱ्यांची कीर्ती सांगत नाहीत, तर जग नेहमी देणाऱ्यांची कीर्ती गातं. हेच आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे.